नमस्कार मित्रांनो, कोणावरती कसा प्रसंग येईल हे सांगता येत नाही. हा माणूस आहे म्हैसूरमधला आणि मुंबईवरनं हा माणूस चालत म्हैसूरला जात होता. योगायोग बघा कसा. त्याने बरंच अंतर गाठलं. 22 दिवस तो चालत होता कंटिन्यू. आणि कंटिन्यू म्हणजे रात्रीचा झोपायचा तो आणि दिवसा चालायचा. आणि बरंच अंतर तो काढत होता हे मला पण कळतं आहे, कारण त्याने जी घटना घडली ती मी सविस्तर सांगतो आहे. तर हा माणूस क्लीनरचं काम करतो. म्हणजे मोठी गाडी असते LP लोडिंगची गाडी असते, मोठी ट्रक. तर त्या गाडीवरती तो क्लीनरचं काम करतो आहे. आणि ड्रायव्हर आणि क्लीनर हे दोघं म्हैसूरवरनं मुंबईला गेले आणि या माणसाजवळ मोबाईल नाही आहे. हा माणसं शिक्षण पण नाही आहे याचं तितकं, 4थी शिक्षण आहे याचं. आणि हा माणूस मुंबईमध्ये त्यांची चुकामुक झाली. ड्रायव्हर गाडी घेऊन रिटर्न पण गेला आणि हा मात्र तिकडे मुंबईमध्ये घुटमळत राहिला. मुंबईवरून तो शेवटी पायी चालत निघाला. त्याला लक्षात आलं की ड्रायव्हर गेला निघून आणि पायी चालत आला. 22 दिवस तो चालत होता. कोणाला हात दाखवत असा थोडं येत होता आणि लोक मदत पण करत नव्हती. एकाला पण वाटलं नाही की बाबा याची तिकीट काढून याला कुठेतरी रेल्वेमध्ये बसवावं किंवा काहीतरी करावं, कोणीतरी तिकीट काढावं, असं एक पण माणूस भेटलं नाही याला. मित्रांनो, मला इतकं दुःख वाटतं आहे की एक विचार करा, आपण जे धडपड करतो पैसा मिळवण्यासाठी किंवा काय, कुठे ठेवणार आहात पैसा? काय करणार आहात? येताना कसे होतात तुम्ही आणि जाताना कसं जाणार आहे? काय करणार पैशाचं त्या? तर कोणीतरी मदत केली पाहिजे होतं. एक पण माणूस, एकाच्या पण डोक्यात आलं नाही की हा माणूस चालतोय. मित्रांनो, आपण जे कष्ट करतो हे आपल्या कुटुंबासाठी करतो हे प्रत्येकाला माहिती आहे, पण ते कळत नाही, लक्षात येत नाही लोकांच्या की बाबा दुसरा धडपडतोय त्याला पण आपण मदत केली पाहिजे, तर आपल्याला कोणतरी मदत करणार. तर हा माणूस धडपडत म्हणजे जो चालत होता, बरंचसं अंतर त्याने काढलं. त्याला पायाला जखमा पण झाल्यात, भरपूर अंतर त्याने काढलं. आणि तो माणूस मला भेटला कुठे? मी कुडाळवरनं गोव्याला जात होतो. गोव्याला जाताना मला वाटेत पेडणेचं जे हे आहे, सातारा ब्रिज, तिथे तो मला भेटला. आणि अंधारातून चालताना दिसला मला त्याने. म्हणजे मी स्लो केली होती गाडी आणि तेवढ्यात हात पण दाखवला. मी थोडंसं पुढे गेलो आणि थांबवलं. म्हटलं येत आहे. तर तो आला आणि म्हणाला मला ह्याला जायचं आहे, कुठे? मडगावला जायचं आहे. म्हटलं मडगावला नाही जात आहे, मी हिंदीमधून बोलत होतो. मडगाव को छोडने को बोला वो. तर मी बोललो मडगावला जाणार नाही, मी अमुक ठिकाणी जाणार आहे मध्ये, तर तिथपर्यंत सोडतो. तर नाही, मला मडगावला जायचं आहे. आणि तो म्हणजे स्वतः चालायला लागला. तर म्हटलं जेवढं जमेल तेवढं मी सोडतो आहे, टेन्शन घेऊ नका, अर्ध्यावर टाकणार नाही. मला माहिती आहे रात्रीची वेळ आहे आणि अर्ध्यावर टाकणार नाही मी सगळं हिंदीमधून आम्ही बोललो एकमेकांशी. तर विषय कसा आहे की त्याला पण कळतं की अर्ध्यावर कुठेतरी टाकेल किंवा काय होईल असं. तर मी त्याला खात्री दिली, टेन्शन घेऊ नका, म्हटलं मी तुम्हाला व्यवस्थित सोडणार आणि कोणाला तरी पुढे कुठे लिफ्ट भेटेल असंही सोय करून देणार. म्हटलं कुठल्या तरी ट्रकमध्ये बसवेन, कुठेतरी काहीतरी करेन, काहीतरी करून देईन म्हटलं. आणि मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी जेव्हा मी एवढा लांबचा प्रवास करतो, एकाला पण मी चालताना बघत नाही. जेवढे लोक चालताना दिसतात त्यांना मी बोलवून घेतो. कळलं ना मित्रांनो? त्याने फायदा काय होतो ते सांगतो तुम्हाला. स्कूटरवाल्यांसाठी सांगतो किंवा कारवाले सोडून द्या, ते कारवाले घेणार नाहीत, पण स्कूटरवाल्यांसाठी सांगतो. स्कूटर मोटरसायकलवाले जे बायकर लोक आहेत त्यांना एक मोलाचा सल्ला देतो. आपली जी गाडी आहे ती गाडी बघा, जेव्हा आपण स्पीडमध्ये असतो आणि एकटं असलो तर वजन कमी असल्यामुळे गाडी धडधडते आणि गाडीचे स्पेअर पार्ट ढिले होतात, बरोबर? किंवा टायराची झीज होते, वरच्यावर घर्षण होतं आणि टायराची झीज होते. मग तेच जर दुसऱ्या कोणाला घेतलं गाडीवरती तर टायराचा मेंटेनन्स पण वाचेल आणि गाडीचा पण मेंटेनन्स वाचेल. पटतंय का बघा मित्रांनो? मी प्रत्येक वेळी घेतो आणि मेंटेनन्स वाचण्यासाठी नाही, मला आवड आहे, मी कोणाला चालताना नाही बघणार. आणि तेच झालं,
मी या व्यक्तीला गाडीवरती घेतलं आणि त्याने आपली स्टोरी सांगायला सुरुवात केली. मी पण त्याच्याशी बोलत होतो, हिंदीमधून बोलत होतो आम्ही. त्याने सगळं सांगितलं की ड्रायव्हरने कसं सोडलं त्याला तिथे मुंबईला, आणि त्यांची कशी चुकामुक झाली, आणि तो कसा चालत होता 22 दिवस. भरपूर सांगितलं काय काय. 22 दिवस सतत चालतो आहे, आणि मला एकच दुःख वाटलं की महाराष्ट्रात एकही असा व्यक्ती त्याला भेटला नाही की संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये कोणी असा भेटला नाही की त्याला गाडीमध्ये बसवायचं, त्याचं तिकीट काढायचं. एवढी कोणाचीच ऐपत नाही. जगून काय फायदा आहे तुमचा? कशासाठी पैसा कमवताय तुम्ही? काय काय करणार त्या पैशाचं? तुम्ही मेल्यानंतर तो पैसा कोण घेणार आहे तुम्हाला माहिती आहे? तुमचे नातेवाईक स्वार्थाने ते घेतील. ते विचार नाही करणार की बाबा आपला बाप मरून पडला आहे किंवा त्याचा पैसा नको वापरूया किंवा काय. नाही कोण विचार करणार. पैसा ते तुमच्या कमवण्याला काहीच अर्थ नाही. ज्याला मदतीची गरज आहे त्याला मदत अवश्य करा. भीक मागणारे भरपूर असतात, पण ज्याला खरंच गरज आहे ना त्याला मदत केली पाहिजे. या माणसाच्या पायाला फोड आले होते चालून चालून, पण तो चालत होता. कशाला चालत होता सांगा? त्याचं कुटुंब तिकडे वाट बघत होतं म्हैसूरला. एक विचार करा, तो कुठल्या उमेदीवर चालत होता? तुम्ही चालाल का एवढं? आपण बघा 3-4 किलोमीटर पण चालू शकत नाही. 3-4 कुठे, आज अशी दुनिया झाली आहे की जरा कुठे जरासं अंतर म्हणजे 15-20 मिनटाचं अंतर असतं चालायला, ते सुद्धा आपण स्कूटरने चालतो. एक विचार करा, पटतंय का बघा कोणाला? पण हा माणूस सतत तो चालत होता. 22 दिवस चालला आहे, आणि अजून मला वाटतं 22-23 दिवस तो चालणार होता. कारण म्हैसूर खूप लांब आहे गोव्यापासून, प्रचंड लांब आहे. तुम्ही हवं तर नेटवर सर्च करा. मग एवढे दिवस तो चालणार होता. कशासाठी चालणार होता? कुठली जिद्द होती त्याच्यामध्ये सांगा? तो आपल्या कुटुंबासाठीच चालत होता. काय स्टॅमिना होता बघा. आणि तो चालताना नेमका माझ्या दृष्टीस पडला, आणि मी त्याला घेतलं आणि करसवाड्याला मी सोडलं त्याला. पण सोडताना त्याला जेवायला पण दिलं मी. जेवण त्यानं तिथे घेतलं नाही. तो म्हणतो पार्सल द्यायला सांगितलं. आणि पार्सल म्हणजे मुळात आधी श्रावण आहे म्हटल्यानंतर हा धार्मिक माणूस होता. त्याने सांगितलं की मला चिकन नको, साधं जेवण पाहिजे, साधं जेवण द्या, रोटी आणि डाळ. मी तसं घेतलं. 3 रोटी घेतली, अन्न फुकट जाऊ नये म्हणून. आणि मला माहीत नव्हतं की अजून पण रोट्या दिल्या असत्या मी, नाही असं नाही. आणि डाळ घेतली, फ्रेश बनवून घेतली आणि त्याला दिली. आणि पाणी द्यायला मित्रांनो विसरलो मी. पाणी बोलण्याच्या गडबडीत मी पाणी द्यायला विसरलो, कारण मी तिथे घेतलं नव्हतं. पुढे देईन असं बोललो होतो. तर याला मी मध्ये वाटेत बोललो की ड्रिंक वगैरे करता का किंवा काय, तर नाही, तो ड्रिंक करत नव्हता. म्हणजे बघा, एवढा म्हणजे स्वतःच्या कुटुंबासाठी तो झटणारा होता, कष्ट करणारा होता. आणि होतकरू माणूस, त्याची कदर कोणाला नाही. त्याचा अवतार जो होता, काळे कुट्ट कपडे पडले होते, चेहरा पण एकदम खराब झाला होता, एकदम धट्टाकट्टा तरुणसुद्धा बेकार वाटत होता. मित्रांनो, मी पूर्ण विश्वास कधीच ठेवत नाही, पण इथे विश्वासाला चान्स होता. कारण त्याचे जे भाव होते ते सगळे स्पष्ट कळत होते, आणि तो चालत होता. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यावरून मी ओळखलं की नक्कीच याला खूप गरज आहे आणि याला आपण मदत केली पाहिजे. आणि मग मी त्याला काही पैसे तिथे दिले. माझ्याजवळ जास्त पैसे नव्हते, पण जे काय होते खिशात जेवढे होते ते सगळे पैसे मी त्याला दिले तिथे. आणि अन्न पण घेऊन दिलं. अन्न मी ऑनलाईन पे केलं, आणि बाकीचे सगळे पैसे मी त्याला दिले तिथे. मी काही रक्कम बोलत नाही, कारण हे बोलणं चुकीचं वाटतं मला. ते झालं. त्याच्यानंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर बायकोला सांगितलं तर तिला पण वाईट वाटलं. ती म्हणाली आपण शोधूया त्याला. आम्ही दोघंही पुन्हा गेलो. मित्रांनो, रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही शोधत होतो त्याला. 11 वाजेपर्यंत शोधलं. मी सांगितलं म्हटलं कुठल्या तरी मंदिरात असणार, इथेच असणार. आणि मंदिरात आम्ही एक निरोप देऊन ठेवला. जे सिक्युरिटी असतात त्यांना निरोप देऊन ठेवला की आला की लगेच मला सांगा, मी त्याची सोय करतो सगळी. त्याला बसवतो ट्रेनमध्ये आणि त्या व्यवस्थित सुखरूप सोडतो. मित्रांनो, माझ्या लक्षात आलं नाही की मी
थिवीमध्ये राहतो आहे. मग जर थिवीमध्ये राहतो आहे तर रेल्वे स्टेशन हे लक्षात आलं नाही माझ्या. मी रेल्वेला सोडू शकलो असतो त्याच वेळी, पण माझ्या लक्षात आलं नाही. मित्रांनो बघा, एवढी गडबडीत आणि मी सतत टेन्शनमध्ये होतो त्याच्या. सतत माझ्या डोक्यात येत होतं की मी खूप मोठी चूक केली होती. आणि नंतर आम्ही शोधलं, पण शोधून काय मिळाला नाही तो. आणि मग निरोप दिला तिथे. निरोप दिल्यानंतर आम्ही घरी आलो, कारण कसं बरेच वाजले होते. घरी आलो, खूप वेळ शोधत होतो, बराच वेळ शोधत होतो आम्ही. घरी आलो, घरी येऊन जेवलं वगैरे आणि झोपलो. झोपल्यानंतर काही वेळाने फोन वाजला की तो माणूस आला आहे मंदिरात. आला. तसं म्हटलं ठीक आहे, त्याला तसं झोपायला सांगा, शांत झोपू देत, त्याला आरामाची गरज आहे, उद्या सकाळी त्याची व्यवस्था करतो असं सांगितलं. मित्रांनो मलासुद्धा अजून डोळे माझे पेंगत आहेत. अजून मी म्हणजे रात्री पण मला झोप हवी तशी लागली नाही. आणि त्याच्यानंतर आज माझी अपॉइंटमेंट होती याला बांबोळीला. दाताची ट्रीटमेंट आहे बांबोळीला, तिथे अपॉइंटमेंट होती. आणि मित्रांनो मी सकाळी गेलो त्या मंदिरात, बघितलं तर मंदिरात तो नव्हता. सिक्युरिटीला फोन केला तर सिक्युरिटी म्हणतो माझी ड्युटी संपली, मी गेलो. म्हणजे तो माणूस पुन्हा तिथून चालायला लागला. विचार करा, मी फक्त अंदाज मारला की हा चालत असणार, मेन रोडने सरळ 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 जात असणार आणि हा जाणार पंची साईडने, त्याच साईडने जाणार, इतकं मी विचार केला. आणि मित्रांनो बघा किती अंतर त्याने काढलं. तिथून तो म्हणजे 4 रस्त्यावरून तो पणजीच्या पुढे गेला. बांबोळीचं जे हॉस्पिटल आहे त्याच्या थोडंसं जवळ तिथपर्यंत पोचला आणि तो चालत होता. आणि मी बरोबर मी सुद्धा विचार करत होतो की जर गेला ना तर तो हायवेलाच भेटणार, बाकी कुठे भेटणार नाही. म्हणजे पोटात अन्नाचा कण नसला ना तरी तो चालत होता. त्याची 2 पिल्लं तिकडे वाट बघत होती. 2 त्याला मुलं आहेत आणि एक बायको आहे, आई वडील आहेत त्याला. सगळी कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरती आहे. आणि मित्रांनो तो चालत होता. मला एवढं शहारे आले आणि मला लाजिरवाणं एवढं वाटलं, मला खूप पश्चाताप झाला. आणि मग तिथून पुन्हा रिटर्न मी पणजीला आलो. त्याला घेतलं, पणजीला आलो. त्याला ओरडलो, म्हटलं तू कशाला आलास? म्हटलं मी एवढं सगळी सोय करून ठेवली, सगळं मी बोललो आहे, यायची गरज नव्हती. हक्काने माग माझ्याकडे, मला पण भावंडं नाही आहेत, हक्काने माग माझ्याजवळ. म्हटलं बिंदास माग, असं काय नाही ना, सांग, ऑर्डर दे मला. आणि त्याला मग पुन्हा घेऊन मी बसस्टँडवर आलो. पणजीच्या बसस्टँडवर चौकशी केल्यावर मला समजलं की 1:30 वाजता एक गाडी आहे. आणि मित्रांनो 1:30 नाही, 3 वाजता परफेक्ट म्हैसूरला जाणारी गाडी होती. हे नंतर मला उशिरा समजलं आहे. आता मग त्याला पुन्हा पैसे मी दिले, कारण मी पैसे नंतर काढले होते ATMमधून. मग पैसे त्याला दिले. मी ते पण सांगत नाही किती दिले ते, पण बऱ्यापैकी दिले पैसे. तो सुखरूप पोचेल एवढे पैसे मी दिलेत. आणि त्याच्यानंतर त्याला सांगितलं इथेच बसून राहा, गाडी येणार 1:30 वाजता गाडी आहे, जे 1:30च्या थोडं आसपास असेल, इथेच बसून राहा आणि काय खायचं आहे तर खाऊ शकतो. तर तो म्हणतो वडापाव खाल्ला. अरे म्हटलं अजून खा काहीतरी, कारण कसं, तर तो म्हणतो नको. मग त्याला मी अजून पैसे दिले. मी पैसे ऑलरेडी दिले होते पूर्वी, कालच्या वेळी पण पैसे दिले होते, त्याच्यानंतर आज पण पैसे दिले आणि अजून पैसे दिले, पण हे खायला पण घे. आणि म्हटलं मध्ये भूक लागली तर मला फक्त हॉटेलवाल्याला सांग माझा नंबर आणि कॉल करायला सांग, मी त्याला पैसे पाठवतो. व्यवस्थित खा, पोटभर खायचं आणि व्यवस्थित सुखरूप पोच. आणि सुखरूप पोचल्यानंतर तुझ्या फॅमिलीचा तुझ्यासोबत फोटो पाठव मला. त्याच्याजवळ मित्रांनो मोबाईल नाही आहे, पण मला खात्री आहे तो फोटो पाठवणार मला. मी सांगितलं माझा फोन नंबर मात्र जपून ठेव. भले पैसे तुझ्याकडून हरवले, चोरी गेले, तरी फोन मात्र जपून ठेव माझा. कारण जर काय झालं, चुकून काही घटना घडली तर मला फोन कर, मी तुला पैसे अजून पाठवतो, टेन्शन घेऊ नको. म्हटलं मित्रांनो पैसा काही कामाचा नाही. आपण धावतो पैशाच्या मागे. अरे त्या पैशाला जर खर्च करायचं नसेल तर त्याला किंमत शून्य आहे. तो पैसा जर वापरता येत नसेल ना, त्याला शून्य किंमत आहे, लक्षात घ्या. प्रामाणिकपणे सांगा तुम्ही. जर तुम्हाला कमेंट, मला सहानुभूतीच्या मुळीच नको आहेत, मला प्रशंसाच्या कमेंट अजिबात पाठवू नका, मला अजिबात नाही आवडणार. तुम्ही फक्त तुम्ही असं कुठे कोणाला मदत केला असाल तर तुम्ही सांगू शकता.
कारण मत्तीचे हात असले पाहिजेत. मित्रांनो, प्रत्येकावर काही ना काही प्रसंग घडत असतो आणि प्रसंग हा येणारच. प्रसंग आहे तो तो केव्हा अचानक येईल हे सांगता येत नाही. आपण आपलं कर्तव्य करायचं असतं. ते मी केलं. मला आत्ता थोडंसं समाधान वाटलं, नाही तर मला चुकचूक लागणार होती. खूप टेन्शन इतकं वाढलं होतं की तो कुठे गेला, काय गेला. मला एवढं दुःख झालं की तो सुखरूप आता पोचणार एवढी खात्री आहे, कारण मी पैसे पण दिले त्याला आणि त्याला मी नंबर पण माझा दिला आहे. मला पूर्ण खात्री आहे तो सुखरूप पोचणार, तेवढी जबाबदारी माझी आहे. फक्त आता याच्यानंतर तो आता फोटो पाठवेल किंवा नाही हे मी विचार करत नाही, कारण पाठवणार तो. पण चुकून त्याच्याकडून नंबर हरवला किंवा काय झालं, पावसात भिजू शकतो. मी त्याला रेनकोट पण दिला आहे. पावसात भिजू शकतो म्हणा किंवा काय, तर कुठेतरी हरवू शकतो नंबर. पण त्याला जपून ठेवायला सांगितलं आहे नंबर माझा. तो नक्कीच मला तो फोटो पाठवेल. आणि जर फोटो त्याने पाठवला तर तो फोटो मी शेअर करतो, तुम्हाला दाखवतो तो फोटो. मित्रांनो, हा माणूस आहे बघा, किती घट्टा माणूस आहे. परंतु याच्यावर काय प्रसंग आला आहे बघा. पैसे अजिबात नव्हते त्याच्याजवळ, अजिबात पैसे नव्हते. मग मित्रांनो, सगळ्यांनाच भिकारी नजरेने बघू नका. सगळेच लोक लाचार नसतात. आपल्या कुटुंबासाठी तडपडत असतात ते लोक. ती तडपड दिसली पाहिजे. कोणाला दिसली नाही. महाराष्ट्रात सगळेच भिकारी आहेत. संपूर्ण कोकणामध्ये टोटल सगळे भिकारी आहेत. लाज वाटते मला कोकणी म्हणायची. मला जेवढं जमलं तेवढं मी केलं. मला माहीत नाही, देवकृपेने अजून कोणाला मदत हवी असेल तर मी अवश्य करणार आहे. मी खूप लोकांना मदत केलेली आहे, प्रचंड लोकांना मदत केलेली आहे. पण मी मरेपर्यंत मी मदत करतच राहणार. फक्त मित्रांनो एक सांगतो, जर तुम्हाला थोडीफार तुमचा जो पैसा नसेल, समजा मी जेवढी केली मदत तेवढा पैसा नसेल तर ठीक आहे, एक तुमचा ग्रुप कुठेतरी असेल, काहीतरी 10,000 रुपये काढून असं पण करू शकता, काहीतरी करू शकता. पण फुल ना फुलाची पाकळी तुम्ही मदत करू शकता जर खरंच गरज असेल तर. जे असेच धट्टेकट्टे आहेत आणि भीक मागायला येतात त्यांना मदत तुम्ही करू नका. पण ज्यांना गरज आहे त्यांना तुम्ही अवश्य मदत करा. इतकं सांगतो मी, जास्त काही सांगत नाही. फक्त एवढीच प्रार्थना करतो आणि तुम्हीसुद्धा प्रार्थना करा की तो माणूस सुखरूप आपल्या कुटुंबापर्यंत पोचला पाहिजे. आणि त्या माणसाकडून आम्हाला एक फोटो मिळाला पाहिजे की त्याच्या कुटुंबाचा. आणि तेव्हा मला खूप छान वाटणार, एवढं सुंदर वाटणार मला की मी जे काही केलं त्याचं चीज झालं. आणि ऑलरेडी आता झालेलंच आहे. तो पोचणार नक्कीच, कारण मी भरपूर पैसे दिलेले त्याला. सुखरूप पोचेल, खाऊन पिऊन त्याला उरतील इतके पैसे मी दिलेले आहेत त्याला. धन्यवाद मित्रांनो, ऐकल्याबद्दल धन्यवाद. बाकी मला माहीत नाही तुमच्याकडून काय चांगलं काम होईल असं. धन्यवाद.